Standard 9 practice set 1.2. Question number first. The following table shows point on a number line and their coordinates decide whether the pair of segment given below the table are congruent or not. बघा आपण याच्या आधीचा जो बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पाहिला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्याला याचे सगळे प्रश्न येणार आहेत. फक्त तो व्हिडिओ बघून व्यवस्थित समजून घ्यायचा. आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट ए बी सी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले. त्याचे तीन एक्झाम्पल दिले डी ई अँड सेगमेंट ए बी. हे कॉन्ग्रुएंट आहे की नाही, एकरूप आहे की नाही काढायचं आहे. बघा डी हा पॉइंट कोणता निर्देशक आहे त्याचा -7 म्हणजे डी हा काय दाखवतो -7, ई काय दाखवतो 9 बरोबर. आणि ए बी ए काय दाखवतो -3 आणि बी काय दाखवतो 5. बघा आता जर आपण डी ई सेगमेंट घेतली तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर 9 हा -7 पेक्षा मोठा आहे. मग आपण त्याचा आता आन्सर लिहून घेऊ. सिन्स 9 नक्कीच -7 पेक्षा 9 हा मोठा असेल. 9 ग्रेटर दॅन -7. त्याचप्रमाणे जर आपण हा जो मोठा म्हणतोय तर हा कोणत्या लाईनचा आहे, सेगमेंट हा डीई चा आहे. म्हणजेच लेंथ डीई सेगमेंट डीई चा तो 9 आहे. म्हणजेच आपण डीई काढून बघा 9 -7 मायनस मायनस प्लस झालं. लेंथ डीई हे अंतर किती आलं तुमचं 60. हे अंतर किती आलं 60. त्याचप्रमाणे ए बी काढू. दोघं अंतर सारखे आले तर म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. जर सारखे नाही आले तर आर नॉट कॉन्ग्रुएंट असं म्हणू. बघा नंतर आपण काय सेगमेंट ए बी. ए चा काय -3 आणि बी चा काय 5 ग्रेटर दॅन -3. सेगमेंट ए बी इज इक्वल टू 5 -3. 5 आणि 3 किती झाले 8. लेंथ ए बी ची लांबी किती आली 8. 16 आणि 8 यांचे दोघांचे माप हे सारखे नाहीये म्हणजे ते आर नॉट कॉन्ग्रुएंट. म्हणून लेंथ डीई आर नॉट इक्वल लेंथ ए बी आर नॉट इक्वल ए बी. मग आपण लिहायचं सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट. म्हणून सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी सेगमेंट लिहा किंवा लेंथ लिहा काही फरक नाही पडत. ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट. फक्त तुम्हाला लक्ष एवढंच ठेवायचं यांची दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली मायनस सबट्रॅक्शन केल्यानंतर जे उत्तर मिळेल ते कसं असायला हवं सारखं असायला हवं. ते जर सारखं आलं तर ते कॉन्ग्रुएंट आणि सारखं नाही आलं तर ते आर नॉट कॉन्ग्रुएंट. दुसरं एक्झाम्पल पाहू आपण आता दिलेले सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. दुसरं सेगमेंट बी सी. बघा बी चा काय कोऑर्डिनेट 5 आणि सी चा काय 2. सिन्स 5 ग्रेटर दॅन 2 तर आपल्याला काय मिळेल मग लेंथ बी सी इज इक्वल टू 5 -2 म्हणजेच लेंथ बी सी ची लांबी आली 3. त्याचप्रमाणे सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी एडी काय ए चा -3 आणि -7 म्हणजेच -3 हा मोठा असेल -7 पेक्षा. -3 ग्रेटर दॅन -7. लेंथ ए डी इज इक्वल टू -3 -7 हे मायनस मायनस प्लस झाले. 7 मधून 3 गेला
किती उरलं 4 लेंथ AD इज इक्वल टू 4 मग लेंथ BC आणि लेंथ AD याची लांबी देखील सारखी नाही म्हणजे हे पण काही आर नॉट कॉन्ग्रुएंट म्हणून लेंथ BC आर नॉट लेंथ AD काही इक्वल नाही आर नॉट इक्वल म्हणजे हे सारखे नाही म्हणून लेंथ BC and length AD are not congruent. अतिशय सोपे हे उदाहरण आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहणार आहे. बघा 3rd मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बी काय दिलाय बी चा कोऑर्डिनेट्स काय दिलाय 5 आणि ई चा काय दिलाय 9 बरोबर सिन्स 9 ग्रेटर दॅन 5 म्हणजे बीई इज इक्वल टू 9 मायनस 5 म्हणजे लेंथ बीई किती आहे तुमची 4 बरोबर त्याचप्रमाणे सेगमेंट AD A -3 आणि -7 हे किती आहे -3 ग्रेटर दॅन -7 लेंथ AD इज इक्वल टू -3 -7 मायनस मायनस प्लस झाला -3 प्लस 7 7 मधून 3 गेला उरला 4 म्हणजे लेंथ AD किती आला 4 बघा लेंथ BE आणि लेंथ AD ची लांबी ही सारखी आहे म्हणजे आर कॉन्ग्रुएंट म्हणून आपण काय लिहिणार आर कॉन्ग्रुएंट लेंथ BE इज इक्वल लेंथ AD म्हणून लेंथ BE and length AD are congruent. किती एक्झाम्पल सोपे फक्त तुम्हाला दोन रेषाखंडांची बाजू समान असेल सारखी असेल तर ते आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो एवढं माहिती सरावाने सारखे नसेल तर आर नॉट कॉन्ग्रुएंट. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB हा सेगमेंट AB चा M हा मध्यबिंदू आहे म्हणून मी फिगर काढून घेतली. इफ AB डिस्टन्स किती दिले 8 देन फाइंड द लेंथ ऑफ AM तुम्हाला हे AB अंतर पूर्ण 8 देऊन ठेवले आणि अंतर AM विचारले बरोबर. तर बघा आपल्याला हे आता दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ आपण. गिव्हन काय दिले गिव्हन दिले पॉइंट M is the midpoint of segment AB हे आपल्याला देऊन ठेवलेले हे काय गिव्हन की सेगमेंट AB चा M हा मध्यबिंदू घेतलेला बरोबर. मग आता जर हा मध्यबिंदू असेल तर आपल्या लक्षात येईल की डिस्टन्स AM आणि डिस्टन्स MB हे कसं असेल सारखं असेल. हे कसं असेल सारखं असेल. डिस्टन्स AM is equal to distance MB हे कसं असेल सारखं असेल. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. याला आपण इक्वेशन काय म्हणणार आहे 1 म्हणणार आहे. बघा जर तुम्हाला AB अंतर 8 दिलेलं असेल हे दोघं सारखे येत असतील तर आपण म्हणू शकतो डिस्टन्स AB is equal to distance AM प्लस डिस्टन्स MB दरम्यानचा संबंधावरून आपण म्हणू शकतो AMB बरोबर. मग आता जर हे अंतर दोघं कसे सारखे हे अंतर आपल्याला किती दिलं ठेवलं 8 म्हणून हा 8 इथे टाकून घेऊ आपण. हे दोघं सारखे म्हणून AB च्या जागी पण आपण AM लिहून घेऊ. First distance AM from
1 एक वरून लिहिलं, कारण एमबी आणि एएम सारखे म्हणून आपण इथे एएम लिहून घेतलं. बरोबर. मग हे एएम किती झालं 2 डीएम झाले. बरोबर. हा किती आला 1. हा 2 इकडे डिवाइड होईल, म्हणजेच काय 2 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू डीएम. 2 4 8 म्हणून डिस्टन्स एएम किती आलं 4. किती आलं 4. म्हणजेच लेंथ एएम ची लांबी किती 4. लेंथ एएम किती 4. हे 4 आणि हे 4 ऍड केलं तर दोघं एबी अंतर आपल्याला 8 मिळून जाईल. बरोबर. अतिशय सोपे, काहीच त्याच्यात कठीण नाही. बरोबर. चला आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय तुम्हाला. पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. म्हणजे सेगमेंट सीडी चा मध्यबिंदू कोणता दाखवला पी दाखवलाय आणि सीपी अंतर हे अंतर तुम्हाला 2.5 देऊन ठेवलेले. तर पॉइंट फाइंड करायसाठी सीडी म्हणजे मोठा अंतर काढायसाठी. याच्या आधीच्या उदाहरणात काय दिलेलं होतं तुम्हाला मोठा अंतर दिलं होतं, लहान अंतर विचारले. आता लहान दिलेलं मोठे विचारले. बरोबर. तर बघा आपण आधी दिलेली गोष्ट लिहून घेऊ. पॉइंट P is the midpoint of segment CD. सोपं आहे, काही कठीण नाही, अतिशय सोपं आहे. म्हणजेच हे दोघं अंतर कसे येतील सारखे येतील. डिस्टन्स CP is equal to distance PD. म्हणजे हे 2.5 येत आहे, पण किती 2.5 येईल. बरोबर. हे 1 म्हणून. मग या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला डिस्टन्स सीडी मिळून जाईल. म्हणून डिस्टन्स सीडी इज इक्वल टू डिस्टन्स सीपी प्लस डिस्टन्स पीडी. आपण इथे लिहू शकतो की सेगमेंट सीपी सेगमेंट सीडीचा पी हा मध्यबिंदू असल्यामुळे. बरोबर. आता हा डिस्टन्स सीडी इज इक्वल टू, आता हा डिस्टन्स सीपी आणि डिस्टन्स पीडी म्हणजेच काही दोघं सारखे, म्हणजे आपण डिस्टन्स सीपी टाकून घेऊ. सीपी प्लस डिस्टन्स सीपी फ्रॉम 1. कुठून लिहिलं आपण ते 1 वरून. म्हणजेच काय डिस्टन्स 2CP ना. 2CP याचं किती आलं डिस्टन्स CP. बरोबर. आता CP चं अंतर देऊन ठेवलंय तुम्हाला, ते किती दिलंय 2.5. 2.5 चा दुप्पट केलं तर ते किती मिळेल तुम्हाला 5 मिळेल. म्हणजेच डिस्टन्स CD किती मिळालं 5 मिळालं. म्हणून आपण लिहू शकतो लेंथ CD इज इक्वल टू 5. लेंथ CD इज इक्वल टू 5. अतिशय सोपे, आपल्याला काहीही कठीण नाही. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहणार. If AB 5 centimeter, BP 2 centimeter and AB 3.4 centimeter, compare the segment. याच्यात तुम्हाला तुलना करायची. मोठे मोठे आपल्याला दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ. दिलेल्या काय आपल्याला की त्यांची लांबी देऊन ठेवली. लेंथ AB इज इक्वल टू 5. लेंथ BP इज इक्वल टू 2 and length AP is equal to 3.4. बरोबर. आता याच्यात तुम्हाला लक्षात येत असेल सिन्स बघा सगळ्यात लहान लेंथ कसली दिली 2, त्याच्यापेक्षा मोठी 3.4 आणि ज्यापेक्षा मोठी परत 5. म्हणजे नक्कीच BP हा लहान असेल, त्याच्यापेक्षा मोठा AP असेल आणि AP पेक्षा मोठा AB असेल. बरोबर. मग आपण तुलना करताना लिहू शकतो लेंथ BP greater than length AP
म्हणजे बीपी हा छोटा असेल त्याच्यात आणि एपी हा थोडा मोठा असेल आणि हा एबी हा सर्वात मोठा असेल, बरोबर. म्हणजेच दॅट इज सेगमेंट बीपी segment AB greater than segment AB. segment शब्द याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे, याची ही तुलना करायची, ती कम्पेअर करायची. इथं क्वेश्चन नंबर 4 कम्प्लीट झालेला आहे तुमचा. हा व्हिडिओ बघायचा आहे, लाईक सबस्क्राईब करायचा आणि लगेच मला फोटो सेंड करायचा.